महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पेपर फुटीवर आता चाप बसणार असल्याचं कळतंय। कारण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। MBBSच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याची घटना घडली होती आणि आता या प्रकरणी महाविद्यालय, विद्यापीठ आणि पोलिसांच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली असून त्या माध्यमातून तपास केला जातोय। 2 डिसेंबरपासून आतापर्यंत 4 पेपर झाले असून फार्माकोलॉजी 1 आणि पॅथॉलॉजी 2 या विषयाचा पेपर फुटलाय। तर आणखी एक पेपर लीक झाल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली आणि त्यामुळे फार्माकोलॉजी 1 या विषयाची पुन्हा 19 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे। तर उर्वरित 2 पेपर ऐनवेळी बदलण्यात आलेले आहेत। मुंबईतील 2 आणि अंबेजोगाईतील एका कॉलेजनं पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली आहे। त्यामुळे परीक्षा केंद्रावर पेपर वाटप करतानाचे CCTV विद्यापीठानं ताब्यात घेतले असून महाविद्यालय स्तरावर चौकशी समिती गठीत करून अहवाल मागवण्यात आलाय। परीक्षा 2 वाजता होती आणि विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते साधारणतः 1-1:15 दरम्यान ते व्हायरल होत होतं। तो स्क्रीनशॉट आपल्याला पाठवला, ते कन्फर्म झालं की फार्माकोलॉजीचा 1 पेपर हा लीक झाला। त्याच्यानंतर मी तातडीने माननीय कुलगुरू महोदयांशी चर्चा केली। त्याच्यानंतर मग आम्ही तातडीची आमची जी परीक्षा मंडळ आहे, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन म्हणतो, त्याची आम्ही बैठक बोलावली। त्यामध्ये सर्व डीन्स असतात आणि काही परीक्षा बाबतचे एक्सपर्ट असतात आणि त्यांच्याबद्दल चर्चा केल्यानंतर 4 निर्णय घेण्यात आले की जे आमचे 50 सेंटर आहे त्याचे सर्व CI CO यांनी जे आपली SOP आहे पेपर जे विद्यार्थ्यासमोर आपण पेपर खोलतो त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे की नाही, त्या 50 सेंटरचे CCTV कव्हरेज ते पण आपण त्यांच्याकडनं मागवले। हा एक निर्णय घेण्यात आला। पुण्यातील मध्यवर्ती भागातून जाणारा महत्त्वाचा आणि सतत वर्दळ अशी ओळख असलेला लक्ष्मी रस्ता आज बंद राहणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 कोणतीही वाहतूक यावी करता येणार नाहीये। रस्त्याचा वापर केवळ नागरिकांना चालण्यासाठी करता येणार असल्यानं वाहनांपासून मुक्त रस्त्यावर फिरण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरल्यानं नाशिकच्या चांदीच्या गणपतीला उबदार कपडे परिधान करण्यात आले। स्वेटर आणि शाल पांघरून बाप्पाचं थंडीपासून संरक्षण केलं जाते। बाप्पालाही थंडी वाजत असेल तर या भावनेतून गणपतीला शाल पांघरण्यात आली आहे। शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। विधानसभेत लढण्यास इच्छुक असूनही संधी न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय। सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये चेतना सिन्हा यांच्या माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनाला भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली आणि मुलगी सारा हिच्यासोबत भेट दिली। आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतातील सर्व पासपोर्ट धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। भारतीय पासपोर्टची पावर आणखी वाढली असून जगभरातील 124 देशांमध्ये आता प्रवास करता येणार आहे। पुणे शहरात पादचारी दिन साजरा करण्याची तयारी आणि कार्यक्रमासाठी 47 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे। त्यासाठीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे ठेवण्यात आलेली आहे। पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। पाकिस्तानने बांगलादेशवर अत्याचार केले तेव्हा भारतानं बांगलादेशला मदत केली। तोच बांगलादेश आता हिंदूंवर अत्याचार करतोय। आम्ही ज्यांना जन्म देऊ शकतो त्यांचा विनाशही करू शकतो असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिलाय। बांगलादेशात गेल्या 2 महिन्यांपासून हिंदूंपासून अत्याचार हिंदूंवर खरं तर सुरू आहेत आणि त्याविरोधात भिवंडीमध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह RSS, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। बांगलादेश विरोधात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत बांगलादेशचा निषेध करण्यात आला। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराविरोधात भारतात विविध ठिकाणी रोष दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं जन आक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेमध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते। विक्रमगड येथे हिंदू समाजानं शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मूकमोर्चा काढला। बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेला अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी विक्रमगडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिलं।
गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून न्याय यात्रा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर सिरोंचा शहर बंद पाळत बांगलादेशमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.